नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण पाहिलं आहे की हुमणी अळीचं जीवनक्रम. पहिला पाऊस आल्यानंतर हुमणी अळीचे पतंग अंडे घालतात आणि साधारणतः त्यातून अळी बाहेर पडून नुकसान जे दिसतंय ते जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये. पण हुमणी अळीचं जीवनक्रम बदलला आहे असं जाणवत आहे. बऱ्याच ठिकाणी मोठी मोठी हुमणी अळी सध्या निदर्शनात येत आहे. शेतकरी त्याचे फोटो पाठवत आहे. म्हणजेच जे जुलैमध्ये कधीच मोठी अळी दिसत नव्हती ती यावर्षी मोठी अळी सुद्धा दिसते. तरी शेतकरी बंधूंनी आपलं पीक कुठलंही अचानक वाढलं तर त्याला उपटून त्याचं खोड खाल्लं का, मुळं खाल्ले का कशानं ते बघा, खाली उकरून बघा. आणि हुमणी अळी जर अशी करंगळीच्या आकाराची हुमणी जर अळी असेल तर तिथे लगेच ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे. ड्रेंचिंगमध्ये पांडा सुपर म्हणजे क्लोरोसायपर कॉम्बिनेशन साधारणतः 100 मिली प्रतिपंप आणि 50 मिली रिहांश थायोमिथॉक्झॉन 30% FS हे याचं स्पॉट ड्रेंचिंग जिथे आळी दिसते जिथे नुकसान दिसते तिथे करू शकतो किंवा सगळ्याच शेतामध्ये आपण याचं ड्रेंचिंग करू शकतो. आळी मोठी झाली म्हणून रासायनिक ड्रेंचिंग हे आपल्याला महत्त्वाचं आहे. नसता आळी जर लहान असेल तर मेटारेझिम किंवा बिव्हेरिया, मेटारेझिम अधिक बिव्हेरियाचं सुद्धा आपण आळवणी करू शकतो. धन्यवाद.